Hello dear students, this is our new topic, ninth topic, current electricity. It will have 4 marks compulsory and 6 marks with option in your paper. Okay, so in this video we are today going to only discuss up to 2 articles. That is, first one is 9.1 introduction and 9.2 Kirchhoff's laws of electrical network, and some problems related to KVL and KCL. Okay, तर हे काही आपण टेक्स्टबुकचे पेजेस बघत आहात. ओके, कॅन यू रिकॉल. आणि नंतर इंट्रोडक्शन 9.2 मध्ये किर्चॉफ्स लॉज. म्हणजे किर्चॉफ्सचे 2च लॉज आहेत, KCL आणि KVL. ठीक आहे. देन देर आर सर्टन प्रॉब्लेम्स. इथंपर्यंत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. राईट, सो लेट्स बिगिन. तर सांगितल्याप्रमाणे ह्याला कंपल्सरी मार्क्स 4 आहेत आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत. इथे बघू शकता हा इंट्रोडक्शन पार्ट आपला इथंपर्यंत असेल. राईट, फ्रॉम हिअर अप टू हिअर. राईट, तर basically there are 3 types of materials: good conductors, semiconductors and bad conductors. Okay, depending on their conductivity and resistivity property. हे आपल्याला माहिती आहे, आपण सेमीकंडक्टर टॉपिकमध्ये हे बघितलं आहे. ह्याच इंट्रोडक्शनमध्ये एक प्रश्न आपण घेऊया. डज अ सेमीकंडक्टर डायोड अँड रेजिस्टर हॅव सिमिलर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज? ओके, ॲज अ जनरल नॉलेज, ॲज अ इंट्रोडक्शन पार्ट म्हणून हे आपण लर्न करायचं आहे. नॉट हे काही यातलं पाठांतर करू नका, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, इट्स जस्ट जनरल नॉलेज बिफोर स्टार्टिंग द मेन कन्सेप्ट्स ऑफ द टॉपिक. ओके, आता तुम्ही हे क्वेश्चन आन्सर म्हणून पार्ट कराल. नो नीड. डज अ सेमीकंडक्टर डायोड अँड रेजिस्टर हॅव सिमिलर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज? सेमीकंडक्टर डायोड आणि रेजिस्टरचे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतात का? ओके, तर या ठिकाणी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज कशाचे विचारले? सेमीकंडक्टर डायोड आणि रेजिस्टर. काय ह्यांच्यातले सिमिलर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत? रेजिस्टन्स. क्लिअर. रेजिस्टर म्हणजे रेजिस्टन्स त्याची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. ठीक आहे. मग आता सेमीकंडक्टरच्या बाबतीत रेजिस्टिव्हिटी पण आहे आणि कंडक्टिव्हिटी पण आहे, तर त्याचं आपण सिमिलरिटी विचारतोय. तर नो, बिकॉज रेजिस्टरची जी काही रेजिस्टन्सची प्रॉपर्टी आहे ती कॉन्स्टंट असते. कुठल्याही रेजिस्टरची जी काही रेजिस्टन्स असते ती कॉन्स्टंट असते. ओके, आता सेमीकंडक्टर डायोडमध्ये रेजिस्टिव्हिटी ही काय आहे? ते डिफरंट आहे, व्हेरिएबल आहे. त्याचा जो रेजिस्टन्स आहे इट व्हॅरीज. ओके, अकॉर्डिंग टू द डोपिंग कॉन्सन्ट्रेशनमुळे पण त्याचं जे काही रेजिस्टन्स आहे ते आपण बदलू शकतो किंवा व्हेरिएबल करू शकतो. त्याचप्रकारे आपण त्याचं बायसिंग, जे काही बायसिंग म्हणजे आपण एक्सटर्नल त्याला पॉवर सप्लाय देतो. ओके, तर त्याला फॉरवर्ड बायसिंग करू शकतो किंवा रिव्हर्स बायसिंग करू शकतो. आपल्याला माहिती आहे फॉरवर्ड बायसिंगमध्ये सेमीकंडक्टर डायोड हा ऑन स्विच म्हणतो आपण त्याला, आणि तेच रिव्हर्स बायसिंगमध्ये त्याला ऑफ स्विच म्हणतो. सो ऑन स्विच जेव्हा असतो, फॉरवर्ड बायसिंग जेव्हा असतो, तेव्हा सेमीकंडक्टरचा रेजिस्टन्स हा कमी असतो, लेस असतो. जेव्हा की तो रिव्हर्स बायसिंगमध्ये ऑपरेट करतो आपण, तेव्हा त्याचा रेजिस्टन्स हा हाय असतो. सो फॉर सेमीकंडक्टर डायोड द रेजिस्टन्स इज व्हेरिएबल. इट कॅन बी हाय, इट कॅन बी लेस. ओके, बट फॉर रेजिस्टर इट्स रेजिस्टन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो they don't have similar electrical properties. So answer is no. Okay, next बघा. Can you explain why 2 or more resistors connected in series and parallel have different effective resistances? Okay, प्रश्न समजला काय बघा. Can you explain why 2 or more resistors connected in series and parallel have different effective resistances? 2 किंवा 2 पेक्षा अधिकचा रेजिस्टर जेव्हा आपण सिरीजमध्ये जोडतो तेव्हा त्याचा जो काही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तो, तसंच 2 किंवा 2 पेक्षा अधिक रेजिस्टर्स जेव्हा आपण पॅरललमध्ये जोडतो तेव्हा त्या केसमधला जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तो, या दोन्ही वेगवेगळ्या केसेसमधला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा डिफरंट का असतो हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, सो आता एक लक्षात घ्या. तर एक रेजिस्टन्स हा एक रेजिस्टन्स आहे सपोज. ओके, समजून घ्या. इथे व्यवस्थित डायग्राम जरी आला नाही तरी तुम्ही समजून घ्या. हा R1, R2, R3. ओके, व्यवस्थित काढूया आपण. हा सपोज R1 आहे, हा R2, हा R3, R4 अँड R5 सो ऑन. याच्यातून जो करंट जाणार आहे, ओके, राईट फ्रॉम बिगिनिंग, आय सपोज, ओके, तो 5 मिली अँपिअर असेल किंवा किती पण काहीतरी असेल. ओके, जी काय व्हॅल्यू असेल. हा R1 सपोज इथे 5 ओहम. ओके, नंतर हा कम्प्लीट एकच दाखवतो मी, हा 10 ओहम. हा पण मी कम्प्लीट एकच करतो, 15 ओहम. ओके, हा जो काय आय आहे आपला करंट 5 अँपिअरचा, तो 5 ओहममधनं पण पास होणार आहे, 10 ओहम्समधनं पण पास होणार आहे आणि 15 ओहम्समधनं पण पास होणार आहे. राईट, इट विल पास थ्रू ऑल रेजिस्टन्सेस. ओके, सो त्याला जे काय त्या करंटला फेस होणारं जे काही रेजिस्टन्स आहे ते ह्या सगळ्यांच्यामुळे असणार आहे. सो ह्या केसमध्ये जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असणार आहे तो काय असणार आहे? इट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ड्यू टू ऑल द रेजिस्टन्सेस. ओके, सो हिअर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज 5 + 10 + 15. ओके, तोच हा इथं खाली फॉर्म्युला दिला बघा. फॉर एन रेजिस्टर्स इन when connected in series combination. So if the effective resistance RS is equal to R1 + R2 + R3, 5 + 10 + 15. Okay, 30 is the effective resistance. लक्षात आलं का ही केस? ओके, आता डिफरन्स काय हे तुम्हालाच बघायचं आहे. नेक्स्ट केस बघा, when these resistors are connected in parallel. जेव्हा पॅरललमध्ये असतात म्हणजे
सपोज हा सेम करंट हा इथंपर्यंत आलेला आहे, वर गेला, पहिला इतर एक रेजिस्टन्स आपण 5 ओहमचा जोडला आहे, ॲट द सेकंड टर्मिनल जिथून हा करंट पुन्हा बाहेर पडणार आहे. ओके, मगाप्रमाणे सेम 5 एम्पियर्स आपण पास ऑन करूया. हा 5 ओहम इतका आहे. पुढे इथे एक दुसरा रेजिस्टन्स जोडला आहे आपण, सपोज 10 ओहमचा आहे. तिसरा जो जोडलेला आहे तो 15 ओहमचा आहे, राईट. तर ह्या केसमध्ये हा आया काय होईल, जो करंट जो इनिशियल पॉईंटला आहे तो स्प्लिट होणार आहे, इथून इथून आणि इथून, राईट. हा करंट जो आहे तो स्प्लिट होणार आहे वेगवेगळ्या ब्रांचेसमधून. ओके, तर ह्या केसमध्ये करंट हा 5 ओहम्स या रेजिस्टरपासून मॅक्सिमम फ्लो होईल. ओके, कम्पेअर टू 10 ओहम आणि 15 ओहमपासून जर करंट स्प्लिट होत असेल तर मॅक्सिमम करंट हा 5 ओहममधनं पास होणार आहे, राईट. थोडाफार करंट हा 10 ओहममधनं जाईल आणि थोडाफार करंट हा 15 ओहम्समध्ये जाईल. ओके, मी सपोज इथं आणखीन एक ब्रांच काढली आणि ही वायर अशी जोडली आणि इथं डायरेक्टली ह्या इंटरनेट कनेक्ट केली. ओके, सेम टर्मिनलला ह्या नवीन जोडलेल्या वायरमध्ये कुठलाही रेजिस्टर मी लावलेलं नाही, म्हणजे काय झालं, 0 रेजिस्टन्स. तर हा जो काय 5 एम्पियरचा आपला करंट आहे तो टोटली त्या नवीन कनेक्टेड वायरनं जाईल जिथे की रेजिस्टन्स 0 आहे. ओके, 0 ओहम्स, राईट, 0 ओहम्स. म्हणजेच काय, करंट हा जिथं मिनिमम अपोजिशन असेल, त्याला मिनिमम रिपल्शन असेल त्याचं त्या ब्रांचपासून, कंडक्टरपासून, तिथून तो फ्लो होणार आहे. ओके, मग त्या करंटला फेस होणारा रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आहे, 0 ओहम्स. ओके, तर अशा केसमध्ये जेव्हा की करंटला फेस होणारा रेजिस्टन्स पॅरललमध्ये असताना कमी होतो, तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्ससुद्धा कमी असणार आहे. ओके, डिफरंट असणार आहे. सिरीजमध्ये काय झालं होतं, सगळा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स त्याला सगळा रेजिस्टन्स त्या करंटला फेस करावा लागला होता. इथं सगळा करंट फेस करावा लागतो का, नाही, बिकॉज जिथं कमी रेजिस्टन्स आहे तिथं त्याला कमीत कमी रेजिस्टन्स फेस करावं लागतं, अपोजिशन कमीत कमी फेस करावं लागतं. सो ह्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे तसं हा तुमचा फॉरेन रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन हा तुमचा फॉर्म्युला आहे. 1/RP = 1/R1 + 1/R2 अँड सो ऑन. किती रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडले तेवढे आपण ते रेसिप्रोकल घ्यायचे, राईट. सो दिस इज द मेन डिफरन्स. नेक्स्ट पुढे बघूया आपण नोटमध्ये बघा. आतापर्यंत आपण ओहम्स लॉ वापरला होता. ओके, व्हॉट वॉज ओहम्स लॉ, द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस इट. ओके, दॅट इज V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट I. सो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण रेजिस्टन्स घेतला R, V = IR. ओके, V = IR हा आपला ओहम्स लॉ सांगतोय, राईट. मग ह्या केसमध्ये आपल्याला ह्या 3 जे व्हेरिएबल्स आहेत, V आणि I आणि R, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स, यापैकी कोणतेही 2 आपल्याला नॉन व्हॅल्यूज माहीत असतील तर कोणताही तिसरा अननोन जो असेल त्या तिघांपैकी तो आपण इझिली फाइंड आउट करू शकत होतो. ओके, मात्र काही असे कॉम्प्लिकेटेड सर्किट्स असतात, राईट, जे की आपल्याला इथं ओहम्स लॉ तिथं त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येत नाही. सो अशा काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्समध्ये काही अननोन व्हॅल्यूज जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील, फॉर एक्झाम्पल व्होल्टेज असेल, करंट असेल, रेजिस्टन्स असेल, यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला किर्चॉफने एक लॉ दिला. ओके, किर्चॉफने आपल्याला 2 लॉज दिले, KCL आणि KVL. ओके, सो आपण आता ते फर्दर स्टडी करायचे. ओके, सो बिफोर गोइंग टू डायरेक्टली स्टडी दोज लॉज वी शुड नो सम बेसिक टर्म्स रिलेटेड टू सम इलेक्ट्रिकल सर्किट्स. म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जंक्शन पॉईंट काय असते, ब्रांच काय असते, लूप काय असते, हे आपल्याला थोडक्यात माहिती असावं लागतं. ओके, ते बघितलं की आपल्याला हे KVL आणि KCL जे काही लॉज आहेत ते आपल्याला इथे इम्प्लिमेंट करता येतील, राईट. सो लेट्स बिगिन. इथे बघा, जंक्शन. व्हॉट इज जंक्शन? Any point in an electric circuit where 2 or more conductors are joined together is a junction. Okay, what is junction? Any point in an electric circuit where 2 or more conductors are joined together is a junction. ठीक आहे, म्हणजे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. आता एक खालचं सर्किट दिसत असेल तुम्हाला. ओके, त्या केसमध्ये पॉईंट A आणि पॉईंट B जो काय हायलाईट केलेला आहे, ओके, त्या ठिकाणी हे 2 जंक्शन पॉईंट आहेत ह्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. मग ही डेफिनेशन इथं आपल्याला इम्प्लिमेंट करता येते का बघा. एनी पॉईंट इन अन इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर इज ए जंक्शन. आता एच्या ठिकाणी 2-3 कंपोनंट जे कंडक्टर्स म्हणतो आपण जोडलेत का, हो. या जंक्शन पॉईंटला येणारा करंट स्प्लिट होतो का, पुढे जाऊन डिवाइड होतो का, येस. ओके, हे आन्सर आपली येस आहेत. सो ए इज युअर जंक्शन पॉईंट. ओके, सिमिलर पॉईंट बीला जो जंक्शन पॉईंट आपण म्हणतो इथं येणारा करंट स्प्लिट होतो का, येस. या ठिकाणी 2-3 कंडक्टर जोडलेले आहेत का, येस. ओके, तेव्हा आपण बीला पण जंक्शन पॉईंट म्हणू शकतो. ओके, फॉर केस आपण ई पॉईंट, C पॉईंट, D पॉईंट किंवा F पॉईंट जर कन्सिडर केले तर हे आपले 2 क्वेश्चन विचारायचे आपण ह्या ठिकाणी. FECD ह्या ठिकाणी येणारा करंट स्प्लिट होतो का, नाही. ओके, जरी तिथं बेंड आपल्याला दिसत असेल तिथं येणारा करंट स्प्लिट होतो का, नाही. जरी 2 कंडक्टर्स आजूबाजूला जोडले असले येणारा करंट हा ॲज इट इज फॉलो ऑन होतो, सिरीजमध्ये जातो, राईट. सो हिअर इन दिस सर्किट ओनली 2 जंक्शन्स आर प्रेझेंट. ओके, जेव्हा आपण एखादा 1 मार्क क्वेश्चन पडेल डिफाईन जंक्शन तर आपल्याला छोटीशी सर्किट डायग्राम काढून आपल्याला जंक्शन पॉईंट दाखवता आला पाहिजे. ओके, नेक्स्ट डेफिनेशन लूप. व्हॉट इज लूप? जे काय अंडरलाईन केलं तेवढीच तुमची डेफिनेशन आहे. तुम्हाला क्वेश्चन 1 मार्काचा असेल किंवा MCQ असेल, ओके, किंवा VSA असेल, तुम्हाला ही डिफाईन करायची टर्म. ओके, एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क
or circuit is called a loop or mesh, MESH. लूपलाच आपण मेश सुद्धा म्हणतो, राईट. मग एनी क्लोज कंडक्टिंग पाथ म्हणतोय. आता खालचं सर्किट पुन्हा बघा. ओके, कन्सिडर अगेन दिस इलेक्ट्रिकल नेटवर्क. डेफिनेशन इथे इम्प्लिमेंट करता येते का बघा. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन एन इलेक्ट्रिक नेटवर्क और सर्किट इज कॉल्ड एज लूप और मेश. ओके, हा जो पाथ आहे हा क्लोज लूप आहे का? येस. हा जो पाथ आहे हा क्लोज लूप आहे का? येस. म्हणजे या पाथमध्ये, या क्लोज लूपमध्ये कोणत्याही पॉईंटपासून म्हणतोय मी, जर आपण एखादी एनर्जी काय केली, सोर्स म्हणून सोडली, तर ती पूर्ण त्या पाथमधून फ्लो होऊन पुन्हा त्या इनिशियल पॉईंटला येणार जिथून की रिलीज केले. म्हणजे इथं इनिशियल पॉईंटला आणि फायनल पॉईंटला एनर्जी वापस येते ॲट द सेम पॉईंट. ओके, सो अ क्लोज लूप इज अ क्लोज सर्किट सच दॅट स्टार्टिंग फ्रॉम एनी पॉईंट इन द सर्किट द एनर्जी रिटर्न्स टू द सेम पॉईंट आफ्टर ट्रॅव्हलिंग थ्रू इट. ओके, सो दिस इज लूप. असे ह्या सर्किटमध्ये टोटली किती लूप दिसतात तुम्हाला? ओके, टोटल तुम्हाला 3 लूप आहेत, जे की मी 2 दाखवलेत, आणि हा कंप्लीट लूप एक जर आपण कन्सिडर केला तर हा एक आपला कंप्लीट लूप आहे, राईट. सो टोटली देर आर 3 लूप्स, 2 जंक्शन्स. आता पुढचं डेफिनेशन बघूया. व्हॉट इज ब्रांच? ओके, व्हॉट इज ब्रांच? ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन्स. ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन्स. ओके, 2 जंक्शन पॉईंटच्या मध्ये जे काही कुठला पार्ट असेल इलेक्ट्रिकल नेटवर्कचा, त्याला आपण काय म्हणतो? ब्रांच. म्हणजे आपल्याला ब्रांच असण्यासाठी 2 जंक्शन पॉईंट रिक्वायर्ड आहेत. ओके, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर ब्रांच टू एक्झिस्ट? देअर मस्ट बी 2 जंक्शन पॉईंट्स, राईट. आता आपल्याला जंक्शन पॉईंट कुठले आहेत? खालच्या नेटवर्कमध्ये 2 आहेत, ए आणि बी. तर त्यामध्ये 3 ब्रांचेस आहेत, जे की तुम्हाला ॲरोज दाखवलेत बघा. ओके, ही एक ब्रांच आहे जी की जस्ट सेकंड. ओके, इथे एक ब्रांच आहे जी की ए पासून स्टार्ट होते आणि इथं बी लाईन थांबते. 2 जंक्शन पॉईंटच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला आपण ब्रांच म्हणतो. ही एक ब्रांच झाली. दुसरी ब्रांच ए टू बी इथं मध्येच आहे. ओके, एक रेजिस्टर आणि एक बॅटरी जोडलेली आहे. तिसरी ब्रांच इथे आहे. ओके, जिथे की एक रेजिस्टन्स EMF E2 हे 2 जोडलेले आहेत, राईट. अशा प्रकारे तुम्हाला इथं 3 ब्रांचेस आहेत, राईट. सो साधी डेफिनेशन आहे, अ ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन पॉईंट्स. क्लिअर? ओके, लेट्स मूव्ह. आता मग सांगितले आपण जंक्शन पॉईंट कुठले होते, ब्रांचेस कुठले होते आणि लूप्स किती होते. तर आणखी एकदा सर्किट नेटवर्क बघा. 2 जंक्शन पॉईंट आहेत, 3 लूप्स आहेत आणि 3 ब्रांचेस आहेत. ओके, नाउ मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. State and explain Kirchhoff's first law in electrical circuit or network and state their sign conventions. ओके, डायरेक्ट ह्या क्वेश्चनला जाण्याच्या आधी मी सांगतो तुम्हाला किर्चॉफ्स लॉ आपण कशासाठी वापरलो आहे? ओके, टू अनालाइज द कॉम्प्लिकेटेड सर्किट्स. ओके, म्हणजे त्यातले आपण अनालाइज करतो, कॅलिब्रेट करतो, आणि जे काय अननोन व्हॅल्यूज असतील त्याच्यानं आपण फाइंड आउट करतो. किर्चॉफचे लॉ किती आहेत? 2च आहेत. ओके, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ त्यालाच आपण जंक्शन लॉ सुद्धा म्हणतो. ओके, किंवा त्याला आपण KCL लॉ सुद्धा म्हणतो, किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, आणि किर्चॉफचा सेकंड लॉ काय आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड एज किर्चॉफ्स सेकंड लॉ और किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ और किर्चॉफ्स लूप लॉ. ओके, व्होल्टेज फाइंड आउट करण्यासाठी, राईट. ओके, नाउ लेट अस सी व्हॉट इज दिस किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ओके, इन ॲन इलेक्ट्रिकल सर्किट और नेटवर्क. ओके, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय सांगतो बघा. त्यालाच आपण करंट लॉ सुद्धा म्हणतो किंवा जंक्शन लॉ. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ टाईम लक्षात ठेवा, KCL म्हणजे करंट लॉ. ओके, किर्चॉफ्स करंट लॉ किंवा त्याला आपण जंक्शन लॉ म्हणायचं. ठीक आहे, तर मग अशी आपण जंक्शन काय हे शिकलो तेच इथं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. Let us see what is this statement. The algebraic sum of currents at a junction is 0 in an electrical network. Okay, this is the statement of Kirchhoff's first law. The algebraic sum of the currents at a junction is 0 in an electrical network. कोणत्याही इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जंक्शनच्या ठिकाणी येणारा करंट आणि जाणारा करंट, ओके, कोणत्याही इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जंक्शन पॉईंटच्या ठिकाणी येणारा करंट आणि जाणारा करंट ह्यांची आपण जर बेरीज केली, ओके, जर आपण त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला फायनली आउटपुट मिळतं ते 0 मिळतं. ओके, जर येणारा करंट हा पॉझिटिव्ह धरला, जाणारा करंट हा निगेटिव्ह धरला, तर त्यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला फायनली 0 मिळतं. म्हणजेच काय? इनकमिंग करंट और अरायविंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट और लिव्हिंग करंट, राईट. सो द स्टेटमेंट ॲज इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट ए जंक्शन इज 0 इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क. याचं एक्सप्रेशन आहे समेशन ओव्हर I to the suffix small I where small I runs from 1 to n is equal to 0. ओके, समेशन म्हणजे आपण ॲडिशन करायची आहे. वेअर हे स्टेटमेंट झाल्यानंतर आपण वेअर लिहायला विसरायचं नाही, कोणत्याही फॉर्म्युल्यानंतर. ओके, वेअर I इज अ करंट इन द ith कंडक्टर ॲट ए जंक्शन हॅव्हिंग n कंडक्टर्स, राईट. साइन कन्व्हेन्शन मी आता तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं जंक्शन पॉईंटकडे येणारा म्हणजे त्याला आपण अरायविंग म्हणतो, अरायझिंग म्हणतो किंवा कमिंग टुवर्ड्स म्हणतो, तो करंट आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. द करंट अरायविंग ॲट अ जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. द करंट लिव्हिंग, डिपार्टिंग, गोईंग अवे, ओके, फ्रॉम द जंक्शन पॉईंट आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह, राईट. आता फक्त एक्झाम्पल एक आपल्याला दाखवावं लागेल. सपोज सेपरेटली तुम्हाला 2 मार्क किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारला की फर्स्ट लॉ स्टेट करा आणि साइन कन्व्हेन्शन सांगा.
तर स्टेटमेंट द्यायचं आहे, एक्सप्रेशन द्यायचं आहे आणि साइन कन्व्हेन्शन द्यायचं आहे, त्याच्यानंतर एक्झाम्पल द्यायचं आहे. ओके, ह्या ठिकाणी बघा एक जंक्शन पॉईंट पी घेतला आहे आपण आणि ह्याला नंबर ऑफ इनकमिंग आणि आउटगोईंग करंट्सचे ब्रांचेस दाखवलेत आपण. ओके, सो आता साइन कन्व्हेन्शननुसार जंक्शन पॉईंटकडे येणारा करंट हा पॉझिटिव्ह, सो I1 पॉझिटिव्ह आहे, I2 हा जंक्शन पॉईंटपासून बाहेर चालला गोईंग अवे. ओके, सो निगेटिव्ह, I3 पॉझिटिव्ह, I4 पॉझिटिव्ह, I5 निगेटिव्ह अँड I6 निगेटिव्ह झालं. So arriving current in which I1, I3, I4 are considered positive and leaving currents I2, I5 and I6 are considered as negative. So according to KCL at P, we get I1 minus I2, I1 पॉझिटिव्ह घेतला आपण, का पॉझिटिव्ह घेतला आहे साइन कन्व्हेन्शननुसार. I1 इकडे टुवर्ड्स द पॉईंट चालला आहे, सो I1 पॉझिटिव्ह मायनस I2 बिकॉज इज लिव्हिंग द जंक्शन, प्लस I3 प्लस I4 मायनस I5 मायनस I6 इज इक्वल टू 0. ओके, खालचे जे स्टेटमेंट दिसतं अंडरलाईन केलेलं टू द बेस, तेच आपला हा साइन कन्व्हेन्शननुसार ह्या एक्सप्रेशननुसार आपण लिहिलं आहे. ओके, सो आता फक्त LHS आणि RHS साईडला आपण काय करूया, पॉझिटिव्ह टर्म्स एकत्र करून ठेवूया. ओके, सो I1 पॉझिटिव्ह आहे, I3 आणि I4, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू I2 प्लस I5 प्लस I6, म्हणजेच येणारा करंट आणि जाणारा करंट सेम आहे. सो अरायविंग करंट इज इक्वल टू लिव्हिंग करंट. दस द टोटल करंट अरायविंग ॲट अ जंक्शन इज इक्वल टू द टोटल करंट लिव्हिंग दी जंक्शन. ओके, सो दिस इज युअर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ओके, कधी कधी तुम्हाला 2 मार्काला असाही क्वेश्चन पडेल, एक्सप्लेन KCL म्हणजे काय लक्षात आहे आपल्याला, Kirchhoff's current law is based on the law of conservation of charges. Explain KCL, that is Kirchhoff's current law is based on the law of conservation of charges. ओके, हे एक्सप्लेन करा म्हटलं आहे आणि हे तुम्हाला रिमेंबर दिसमध्ये पण डोक्यात ठेवायचं आहे की आपल्याला KCL हा कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. KCL मुळात कशाशी रिलेटेड आहे, करंटशी. ओके, अँड व्हॉट इज करंट, यू नो, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस इज करंट. ओके, जंक्शन पॉईंटला येणारा करंट आणि जाणारा करंट सेमच असतो, म्हणजे त्या जंक्शन पॉईंटच्या ठिकाणी कुठलाही करंट शिल्लक राहत नाही, 0 असतो. म्हणजे काय, कॉन्स्टंटच राहतो. येणारी क्वांटिटी आणि जाणारी क्वांटिटी सेम असेल, इनपुट आउटपुट सेम असेल, तर शिल्लक काय राहत नाही. ओके, देर इज नो एनी लॉस अँड देर इज नो एनी अक्युमुलेशन, सो देर इज अ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. ओके, इथं तेच आपण लिहिलेलं बघा, अकॉर्डिंग टू द KCL ॲट एनी जंक्शन ऑफ नेटवर्क द टोटल करंट अरायविंग ॲट जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट लिव्हिंग द जंक्शन, बट करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, सो देअरफॉर the total charge arriving the junction per second is equal to total charge leaving the junction per second. Okay, as there is no accumulation, जे शिल्लक काही राहत नाही, और there is no any loss, आपला काही त्यातला लॉस होत नाही आलेल्या करंटचा किंवा त्याचा चार्जचा ॲट द जंक्शन, implies that KCL is based on the law of conservation of charges. Okay, conservation म्हणजे it's a steady. Now let us see the Kirchhoff's second law. State and explain, मला क्वेश्चन अशा पद्धतीने पडू शकतो, state and explain Kirchhoff's second law in electrical circuit or electrical network. Okay, and state their sign conventions, right? So second law ला आपण Kirchhoff's second law ला आपण KVL लॉ सुद्धा म्हणतो, Kirchhoff's voltage law किंवा त्याला लूप लॉ सुद्धा म्हणतो, बिकॉज Kirchhoff's voltage law आपण लूपमध्ये ट्रेस करतो. ओके, आणि त्याचं जे समेशन आहे ते सुद्धा आपण 0 असं एक्सप्रेशन आपल्याला येतं. सो लेट अस सी व्हॉट इज इट्स स्टेटमेंट लक्षात घ्या. इन ए क्लोज लूप, ओके, KVL लॉ हा फक्त लूपमध्येच एक्झिस्ट करतो, अदर दॅन लूप हा एक्झिस्ट करत नाही. In a closed loop of an electrical network or circuit, the algebraic sum म्हणजे addition of potential differences and the electromotive forces that is EMFs is equal to 0. Okay, in a closed loop of an electrical network, the algebraic sum of the potential difference and the EMFs is equal to 0. ओके, सो एक्सप्रेशन खाली लिहिलं आहे बघा, समेशन ओव्हर IR. ओके, व्हॉट इज दिस IR, इट इज V. IR म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. इथं मी ह्या ठिकाणी V लिहिलं तरी तेच आहे. या स्टेटमेंटचं काय सांगितलं आपण, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. सो समेशन V प्लस समेशन E इज EMF. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय, वर्क डन और एनर्जी. ओके, फोर्स तो एक प्रकारचा फोर्स नाही, इट्स अ काइंड ऑफ वर्क डन टू सर्क्युलेट अ युनिट चार्ज और सम चार्जेस थ्रू होल दी सर्किटमधनं जे काही चार्जेस आपल्याला फ्लो करायचे आहेत, ते जे काही वर्क डन असणार आहे त्यालाच आपण EMF म्हणतो. ओके, म्हणजे तिथं तुम्हाला सर्किटमध्ये एखादी बॅटरी दिसेल, ओके, सेल दिसेल, त्यालाच आपण EMF E म्हणायचं आहे, किंवा त्याला सिम्बॉलिकली बऱ्याच वेळा आपण एप्सिलॉन सारखं असं दाखवतो. ओके, सो कन्फ्यूज होऊ नका, बऱ्याच बुक्समध्ये EMFला किंवा त्या बॅटरीच्या सेलला E असं म्हटलेलं किंवा एप्सिलॉन म्हटलं, बोथ आर सेम इयर, राईट, हे लक्षात ठेवा. सो इट इज द सम ऑफ अल्जेब्रिक सम म्हणजे त्या कंप्लीट नेटवर्कमध्ये असे कितीतरी तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्सेस मिळणार प्रत्येक कंडक्टरच्या 2 टर्मिनल्सला. तसंच नंबर ऑफ बॅटरीज पण जास्त, बॅटरीज किंवा सेल्स जास्त असू शकतात, सो त्यांचं समेशन घेतलं आपण, सगळ्यांचं ॲडिशन करायचं आहे. ओके, सो द समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड समेशन ऑफ EMFs इज इक्वल टू 0. दिस इज द KVL लॉ. ओके, आता त्याचं साइन कन्व्हेन्शन बघूया. याचं साइन कन्व्हेन्शन जसं की तर ह्या ठिकाणी आपण समेशन आयसाठी आय कधी पॉझिटिव्ह घ्यायचा आणि कधी निगेटिव्ह घ्यायचा एखाद्या जंक्शन पॉईंटला,
त्याच्यानुसार आपण KCL काय केलं, लॉ डिफाईन केला. तसंच या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V आणि EMF म्हणजे E हे कधी पॉझिटिव्ह आणि कधी निगेटिव्ह घ्यायचे हे आपण लूप कसं ट्रेस करतो याच्यावर अवलंबून आहे, डिपेंडंट आहे. सो लेट अस सी व्हॉट इज द साइन कन्व्हेन्शन. ओके, ह्या ठिकाणी बघा साइन कन्व्हेन्शन फॉर EMFs. ओके, फॉर EMFs म्हणजे ह्या पार्टसाठी बघतोय आपण, नंतर ह्याच्यासाठी बघूया. फॉर EMFs दॅट इज E, the EMF is considered as positive E plus E when the loop is traced in the direction of conventional current I. Okay, the EMF is considered as positive plus E, okay, when the loop is traced in the direction of conventional current I. ओके, हे कसं मी फक्त स्टेटमेंट करायला डायग्रामॅटिकल तुम्हाला एक मिनिटात सांगेन. ओके, आणि हा EMF जो मायनस ई दाखवला आहे, द EMF इज कन्सिडर्ड ॲज मायनस ई निगेटिव्ह when the loop is traced against the direction of conventional current I. ओके, प्लस ई कधी घ्यायचा, मायनस ई कधी घ्यायचा हे आपल्याला या छोट्याशा डायग्राममध्ये मी सांगतो बाजूला. ओके, या ठिकाणी बघा, ही डायग्राम बघा आणि ही पण डायग्राम बघायची आपल्याला. ओके, प्लस ई कधी घेतलाय बघा, या ठिकाणी बॅटरी दिसाली सगळ्यांना. ओके, ह्या केसमध्ये ओके काय दाखवलंय, ही एक बॅटरी आहे ई, इथून करंट सुरू होणार आपल्याला माहिती आहे. इथे सपोज मी एक रेजिस्टर पण दाखवतो, राईट. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. करंट सुरू होणार आपला पॉझिटिव्ह टर्मिनलपासून आणि तो पुन्हा इकडून फ्लो होऊन इकडून इथे येणार, राईट. आणि आपण ह्या केसमध्ये, ह्या नेटवर्कमध्ये जर आपण लूप ट्रेस केला, म्हणजे आपण लूप कन्सिडर केला, असा क्लॉकवाईज तो मूव्ह व्हायला लागला, तर ह्या केसमध्ये ई हा आपण पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. बिकॉज हे इलेक्ट्रिकल नेटवर्क, ह्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये करंटसुद्धा क्लॉकवाईज चालला आहे आणि लूप जो ट्रेस केला आपण तो पण क्लॉकवाईज चालला आहे. म्हणजे जे काही लूप ट्रेस करालो आपण, कन्सिडर करलो आहे ते करंटच्या डायरेक्शनमध्ये आहे. जेव्हा आपण लूप ट्रेस केलेला करंटच्या डायरेक्शनमध्ये असेल तेव्हा पॉझिटिव्ह ई घ्यायचा. ओके, आणि जेव्हा केव्हा आपण सपोज लूप ट्रेस केलेला, जसे सेकंड दुसरी केस अशी आहे की तुमची बॅटरी झाली, हा रेजिस्टर, हा करंट, प्लस टर्मिनल मायनस टर्मिनल. इथं ई जो आहे तुमचा तो प्लस धरला आपण पहिल्या केसमध्ये, जेव्हा की लूप तुमचा कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शनमध्ये आपण लूप कन्सिडर केला आहे. दुसरी केस काय, हीच बॅटरी आपली. ओके, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. करंटची डायरेक्शन कधी चेंज होत नाही, आपण लूप जो कन्सिडर करतो त्याची डायरेक्शन चेंज होऊ शकते आणि त्याच्यानुसार आपण प्लस किंवा मायनस कन्सिडर करतो, राईट. ह्या ठिकाणी करंट पुन्हा असंच जात आहे, सेम तेच आहे, बॅटरी आहे, करंट आहे, इथं खाली एक रेजिस्टर आहे. ओके, मात्र लूप जो कन्सिडर केला, सपोज ह्यावेळी आपण लूप असं कन्सिडर केला आहे अँटी क्लॉकवाईज. ह्या केसमध्ये वेन वी आर ट्रेसिंग द लूप इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऑर नाही म्हणत, वेन वी आर ट्रेसिंग द लूप अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, देन इन दिस केस द EMF इज मायनस ई. ओके, हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या, हा मेन बेसिक फरक आहे. ओके, प्लस ई आणि मायनस ई कधी काढलं ना, प्लस ई. ओके, ही करंटची डायरेक्शन, लूप जेव्हा आपण असा ट्रेस करू तेव्हा प्लस ई. ओके, ही करंटची डायरेक्शन, लूप जेव्हा आपण असा ट्रेस करू अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट त्यावेळी मायनस ई. EMF त्यावेळी निगेटिव्ह घ्यायचा आणि ह्या केसमध्ये EMF पॉझिटिव्ह घ्यायचा. हे दोन केसेस महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी दाखवले बघा फॉर पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्ससाठी पुन्हा मी डायरेक्टली डायग्रामकडे जातो, ह्या आणि ह्या. ओके, इफ द लूप इज ट्रेस इन द डायरेक्शन, अगदी आता जे EMFसाठी आपण लक्षात घेतलं आहे त्याच्या अगदी विरुद्ध, त्याच्या अगदी उलटं. ओके, हे पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत असणार आहे. ओके, पोटेन्शियल डिफरन्स आपण कुठं बघणार आहे, जिथं इथं कंडक्टर्स कॉम्पोनंट जोडलेत, रेजिस्टर असेल, इंडक्टर असेल, ओके, आपला डायोड असेल, त्या ठिकाणी आपण व्होल्टेज मोजणार आहे किंवा त्याचे पोटेन्शियल डिफरन्स मोजणार आहे अक्रॉस द टर्मिनल्स. ओके, सो इफ द लूप इज ट्रेस्ड इन द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, देन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टर इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. ओके, मगाचीच डायग्राम काढतो मी पुन्हा. ही तुमची बॅटरी आहे, हा करंट फ्लो व्हायला लागला आहे, इथे एक रेजिस्टर जोडला आहे, हा तुमचा ई. ह्या केसमध्ये काय असणार आहे, जर आपण लूप असा ट्रेस केला आहे क्लॉकवाईज इन द डायरेक्शन ऑफ करंट आय, तर ह्या केसमध्ये ई काय असणार आहे, मग सांगितल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह. ह्या केसमध्ये जिथं की ई आहे ह्या केसमध्ये निगेटिव्ह. ओके, हे तर झिगझॅग लाईन मला व्यवस्थित काढता येत नाही आहे. ओके, ते तुम्ही कन्सिडर करून घ्या की झिगझॅग लाईन आहे. ह्या केसमध्ये आपण लूप ट्रेस केला ह्या डायरेक्शनमध्ये अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, त्यामुळे इथं EMF आपण निगेटिव्ह घेतो. ओके, इथं मायनस सुद्धा EMF आहे, प्लस
EMF. ओके, आयदर दिस ऑर दॅट. आता ह्या केसमध्ये आपल्याला व्होल्टेज पण घ्यायचा आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा आहे. याच्यासाठी आपण कन्व्हेन्शन साइन बघतोय, म्हणजे ह्या रेजिस्टरच्या अक्रॉसमधला पोटेन्शियल डिफरन्स, ह्या रेजिस्टरच्या अक्रॉसमधला पोटेन्शियल डिफरन्स व्ही. ओके, व्ही म्हणजे आपल्याला ओम्स लॉ काय माहिती आहे, व्ही इज आय आर. सो इथून येणारा करंट आय आहे हे माहिती आहे आपल्याला. या आय आणि हा आरचा प्रोडक्ट म्हणजेच व्ही आहे, राईट. सेम हिअर, इथं येणारा करंट आय आहे, हा रेजिस्टर आर आहे. सो ह्याचे प्रोडक्ट जर बघितलं आपण पोटेन्शियल डिफरन्स बघितल्यासारखंच आहे. ओके, सर हा आय आर कधी पॉझिटिव्ह येणार, ओके, जेव्हा तो अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शन करंट असेल. ओके, म्हणजे जिथं EMF निगेटिव्ह आहे तिथं आय आर हा पॉझिटिव्ह असतो, जिथं EMF हा पॉझिटिव्ह असतो तिथं आय आर हा निगेटिव्ह असतो. अगदी उलट. लक्षात आलं? दिस इज द केस. नेक्स्ट, जेव्हा तुम्हाला साइन कन्व्हेन्शन समजलं तुम्ही ते लिहिलात, त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल द्यावं लागेल. एक सर्किट डायग्राम अशी एक काढा. ओके, कन्सिडर कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्क इन विच नंबर ऑफ रेजिस्टर्स अँड सेल्स आर कनेक्टेड ॲज गिवन बिलो. ओके, दोन सर्किट डायग्राम्स दिसतात. तर तिथे जंक्शन पॉईंट किती दिसतात तुम्हाला, दोन. ओके, बी आणि एफ. ठीक आहे, बी आणि एफ. लूप्स किती दिसतात, हा एक लूप आहे, हा एक लूप आहे आणि हा कंप्लीट लूप. 3 लूप आहेत, 2 जंक्शन पॉईंट आहेत आणि 3 ब्रांचेस आहेत. ठीक आहे, आता आपण ह्या ठिकाणी काय करतोय, एक्सप्लेनेशन ऑफ KVL द्यायला लागलोय. सो आपल्याला इथं काय करायचं आहे, KVL अप्लाय करायचं आहे. KVL आपण फक्त लूपमध्ये अप्लाय करतो, KCL आपण फक्त जंक्शन पॉईंटला अप्लाय करतो. लक्षात घ्या, KCL आपण जंक्शन पॉईंटला अप्लाय करतो, KVL हा आपण लूपमध्ये अप्लाय करतो. ओके, आणि शक्यतो KVL जेव्हा आपण लूपमध्ये अप्लाय करतोय तेव्हा छोटे लूप कन्सिडर करायचे, मोठे लूप कन्सिडर शेवटीला करायचे. ओके, आणि त्या लूपला कन्सिडर केल्यानंतर हे एक्सप्रेशन आपल्याला आणायचं आहे. ओके, समेशन IR प्लस समेशन E इज इक्वल टू 0. ओके, आता या ठिकाणी बघा 2, 1, हा एक छोटा लूप दुसरा आणि हा कंप्लीट लूप तिसरा. तर आपण पहिला लूप कन्सिडर करूया. लक्षात येते का बघा, ABFGA सेकंड लूप आहे आपला. BCDFB हा सेकंड लूप आहे. थर्ड लूप म्हणून इथे नंबर काही द्या, मात्र हा 1-2 लूप झाले आणि हा कंप्लीट एक लूप आहे. ओके, सो आता 2 छोटे छोटे लूपचे आपण इक्वेशन फॉर्म करूया. आता हा लूप जर कन्सिडर केला आपण, ट्रेस हा लूप असा ट्रेस केला, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणणार नाही मी, एक डायरेक्शन घ्या अशी क्लॉकवाईज मी सपोज कन्सिडर केली. या ठिकाणी करंटच्या डायरेक्शनमध्ये आहे का हा लूप, येस, बिकॉज पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल खाली आहे, करंट इकडून सुरू होणार आणि इथं एंड होणार, राईट. त्याच डायरेक्शनमध्ये लूप ट्रेस केला काय, येस. ओके, म्हणजे EMF E1 हा पॉझिटिव्ह असतो. जेव्हा हा पॉझिटिव्ह EMF आहे तर तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह असणार, मी तुम्हाला मागायला सांगितलं. EMF जर निगेटिव्ह आला तर सपोज त्या लूपमध्ये मग बाकीचे पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे पॉझिटिव्ह असणार. हा निगेटिव्ह असले की ते पॉझिटिव्ह असणार, हा पॉझिटिव्ह असले की ते निगेटिव्ह असणार, राईट. तर ह्याचं एक इक्वेशन फॉर्म करूया आपण. खाली बघा, कन्सिडर द लूप ABFGA. मी सुरुवात करतोय, आपल्याला हे इक्वेशन फॉर्म करायचं आहे अशा पद्धतीनं. ओके, हे आणि हे तुम्ही इथं लिहा किंवा इकडे लिहा. ही टर्म तुम्ही IRची जी टर्म आहे इकडे लिहा किंवा ह्या साईडला चालेल. तर इथे बघा, ह्या फर्स्ट लूपसाठी अप्लाइंग KVL फॉर दिस लूप. ई काय आहे ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह, सो प्लस E1. इथं जे काय आरला सफिक्स दिले तुम्ही, R1 R2 जे काय असेल त्यानुसार तुम्ही V लिहिला तरी चालेल. V नाही लिहिता तुम्हाला डायरेक्टली IR जर लिहिता असेल येत असेल, तुम्हाला जर पक्क समजलं असेल V इज IR, तो डायरेक्टली IR सुद्धा लिहू शकताय. नाही समजलं तर पहिला V म्हणून लिहा. ओके, सो एक असू द्या, मी इथं एक स्टेटमेंट दिलं आहे, जनरल केसमध्ये तुम्हाला ते बुक्समध्ये दिसणार नाही. ओके, सो प्लस E1 मायनस V1 मायनस V5 मायनस V3 इक्वल टू 0. ओके, प्लस E1 मायनस V1 मायनस V5 मायनस V3 इज इक्वल टू 0. म्हणजेच ह्या Vच्या ठिकाणी IRचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. जिथं जे आयला सफिक्स दिले तिथे I लिहा, जिथं जे Rचं सफिक्स आहे तिथे R लिहा. व्हॉट इज मायनस V1, हा तुमचा V1 आहे, R1ला V1 म्हणले मी. मायनस I1 R1. ओके, मायनस I1 R1 मायनस, ओके, पुन्हा मायनस घ्यालो कारण की आपण EMF पॉझिटिव्ह घेतला आहे. मायनस I3 R5 मायनस, ओके, इथला आता मायनस I1 R3 प्लस E1 जो आपण इनिशियली इथे घेतला होता इक्वल टू 0 झालं. आता याचे पॉझिटिव्ह साईड्स LHSला घ्या आणि दुसरे पॉझिटिव्ह साईड RHSला घ्या. यू विल फॉर्म वन इक्वेशन. एक इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 1. ओके, नाव कन्सिडर सेकंड लूप. तुम्हाला तिथं पुन्हा KVL अप्लाय करायचा आहे सेम. ओके, आता इथं बघा, कन्सिडर द लूप BCDFB हा लूप कन्सिडर केला आहे. ओके, इन अँटी क्लॉकवाईज म्हणजे जरी हा लूप मी असा कन्सिडर केला, मी अँटी क्लॉकवाईजला ट्रेस करायला, म्हणजे असा उलटा. ओके, मग मी पुन्हा जेव्हा केव्हा लूप ट्रेस करत असतो, इक्वेशन फॉर्म करत असतो, मी डायरेक्टली सुरुवात करतो सोपं जावं म्हणून बॅटरीपासून, EMF पासून. ओके, आता BCDFB हा मी लूप कन्सिडर केला आणि अँटी क्लॉकवाईज कन्सिडर केला लूपनुसार. इथून जर सुरुवात केलं क्लॉकवाईजच्या डायरेक्शन म्हणजे करंटच्या दिशेनं हा लूप ट्रेस आहे का, येस. सो E2 विल बी पॉझिटिव्ह आहे का बघा, येस, E2 विल बी पॉझिटिव्ह. ओके, पॉईंटरमध्ये इथे जात नाही तरी येस इथे जातो. E2 पॉझिटिव्ह दिसतो का, येस. नंतर हा काय आहे I2 R2. जेव्हा E2 पॉझिटिव्ह म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह असणार सांगितलं मला. मायनस I2 R2 मायनस I3 R5
मायनस I2R4 ओके इक्वल टू 0. हे इक्वेशन फॉर्म झाले का बघा. येस. ओके, मग पॉझिटिव्ह टर्म्स एका साईडला घ्या सगळे. यू विल गेट द सेकंड इक्वेशन. एक इक्वेशन मिळालं, सेकंड इक्वेशन मिळालं, एका लूपला एक इक्वेशन. ह्या पद्धतीने तुम्हाला एखाद्या सर्किटमध्ये किती नंबर ऑफ लूप्स आहेत डिपेंडिंग ऑन दॅट यू विल गेट नंबर ऑफ इक्वेशन. 2 लूप असले 2 इक्वेशन मिळणार, 1 लूप असेल 1च इक्वेशन मिळणार, 3 लूप असले 3 इक्वेशन मिळणार. झालं. मग त्यातले सिम्पल इक्वेशन्स एकत्र आणायचे, रिझॉल्व्ह करायचे, सॉल्व्ह करायचे आणि यू विल गेट द अननोन व्हॅल्यूज. ओके, जे की 10वीपर्यंत आपण मॅथमॅटिक्स शिकलो तेच इथं आपल्याला पुढे करायचं. सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 यू विल गेट द अननोन व्हॅल्यूज. ओके, लक्षात स्टेटमेंट घ्या. नंबर ऑफ लूप्स इक्वल टू नंबर ऑफ इक्वेशन. जेवढे लूप असतील तेवढेच इक्वेशन फॉर्म होतात. ओके, सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड KVL लॉ. ओके, असा एक क्वेश्चन पडू शकतो 2 मार्काला. KVL इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, लक्षात येते का बघा. KCLला म्हटलं आपण इट इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. KVL काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, बिकॉज KVLमध्ये जिथं की आपण EMFs वापरलो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, दॅट इज नथिंग बट द वर्क डन और एनर्जी पर युनिट चार्ज, जे की आपण चार्जेस सर्क्युलेट करण्यासाठी आपण वापरतोय. सो तिथं कन्झर्वेशन होतं का? येस, बिकॉज हिअर एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. जी एनर्जी आपण पॉवर सोर्समध्ये घेतो, वेगवेगळ्या कॉम्पोनंट्समधून डिव्हाइसेसमधून फ्लो होते, तिथं ती फक्त चेंज ऑफ फॉर्म होते. मात्र कुठलं नवीन क्रिएशन होत नाही आणि नवीन लॉस पण होत नाही. जी आहे ती फक्त कन्वर्शन होऊन जी काय अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ती कॉन्स्टंट राहते. इट्स अ कन्झर्वेशन, राईट. सो अल्जेब्रिक सम ऑफ EMFs, that is nothing but energy per unit charge, correspond to the electrical energy supplied by the source. And this energy appears in the form of electric potential difference. Okay, ती जी काय एनर्जी आहे ती पुढे जाऊन पोटेन्शियल डिफरन्स, जे प्रत्येक कंडक्टरच्या 2 टर्मिनल्सला आपण तो डिफरन्स असतो पोटेन्शियलचा, तो अक्रॉस द इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस इट्स इन द लूप इम्प्लाइंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तो कॉन्स्टंट असतो. हेन्स KVL इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, आता जे काय आपण प्रॉब्लेम सोडवायचे पुढे त्यासाठी हे काही स्टेप्स आहेत. हे काही पाठ करायचे नाहीत आपल्याला, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचे आणि हे लक्षात राहिले तर आपल्याला कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला अडचण येणार नाही. ओके, सो कन्सिडर फर्स्ट सम डायरेक्शन ऑफ करंट. करंट कुठून तर फ्लो व्हायला आपण कन्सिडर करावं लागतं. शक्यतो मी ट्रिक सांगतो तुम्हाला. बॅटरी जी दाखवली तर पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल दिसतात ना, मोठी टर्मिनल असते तिथूनच करंट फ्लो होतं हे आपल्याला माहिती आहे आणि तेच कन्सिडर करा. नवीन हा करंट इकडून इकडे जातो असं कशाला म्हणायचं, त्यापेक्षा व्यवस्थित जसं जातो तसं आपण कन्सिडर करायचं. नंतर रेड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल्स युझिंग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. रेड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे पुढे जाऊन जेव्हा एखादा करंट डिस्ट्रीब्यूट होणार असतं, ओके, तो डिस्ट्रीब्यूट होण्याआधी तिथे किर्चॉफ करंट लॉ लावायचं त्या जंक्शन पॉईंटला. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला आयच्या वेळेस सबस्टिट्यूट करता येतं. ते तुम्हाला प्रॉब्लेमच्या वेळी लक्षात येईल. डिटरमाइन द नंबर ऑफ इंडिपेंडेंट लूप्स किती आहे ते चेक करा. त्याच्यानुसार तुम्हाला इक्वेशन फॉर्म करायचे आहेत. सो सॉल्व द ऑब्टेन इक्वेशन सायमल्टेनियसली. ओके, इन द केस द आन्सर ऑफ करंट, हे सगळं सॉल्व केल्यानंतर इक्वेशन्स जर तुम्हाला आन्सर निगेटिव्हमध्ये आलं करंटचा, तर लक्षात घ्यायचं आपण ट्रेस केलेला लूप तो अँटी क्लॉकवाईज तो करंटच्या विरुद्ध दिशेला होता. जर -I येत असेल तर तो करंट त्याच्या विरुद्ध दिशेला त्या कंडक्टरमधून उलट्या दिशेला फिरत असणार आहे. हे आपल्याला सांगता येऊ शकतं. ते तुम्हाला प्रॉब्लेमच्या वेळी अगदी व्यवस्थित लक्षात येईल. ओके, लेट्स से अनदर वन एक्झाम्पल. आर किर्चॉफ्स लॉज ॲप्लिकेबल फॉर बोथ AC and DC सर्किट्स. ओके, AC DC सर्किट्स म्हणजे तुम्हाला करंटशी रिलेटेड आहे. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट सर्किट्स. ओके, शक्यतो आपल्याला हे KVL अप्लाय करायचं आहे ते आपल्याला DC सर्किटसाठी. इथे स्टेडी असणार आहे करंटसुद्धा. ओके, सो तशा जो करंट स्टेडी आहे त्याचीच आपली व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. अल्टरनेटिंग करंट असेल जो व्हेरिएबल असेल ते आपल्याला मोजता येणार नाही. मग दुसरं काय, ॲप्लिकेबल बोथ आहे फक्त कुठल्या केसमध्ये ACच्या लो फ्रिक्वेन्सीसाठी. सो किर्चॉफ्स लॉज आर ॲप्लिकेबल फॉर बोथ AC and DC अँड मोर ॲक्युरेटली यूज फॉर DC सर्किट्स अँड लो फ्रिक्वेन्सी AC सर्किट्स. राईट, इथंपर्यंत आज आपला व्हिडिओ आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पटकन मी काही प्रॉब्लेम्स घेतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्याचा ह्या KVL केसेसचा आपण वापर करायचा आहे. सो पहिला हे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या आणि तुम्ही डायरेक्टली त्या प्रॉब्लेमच्या व्हिडिओजला मूव्ह ऑन करू शकता. थँक्यू.